तेच तेच तुम्हाला काय वाटणामधील चिकन मटन किंवा तांबडा पांढरा रस्सा खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर दालचा भात बनवणार आहोत आपण नॉनव्हेजचा. तर नमस्कार, मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आजची सुरुवात नॉनव्हेजच्या रेसिपीपासून करत आहे, कारण की आखाड महिना संपायला फक्त 2च दिवस बाकी आहेत आणि आज मग मंगळवार होता, तर मग नॉनव्हेजचा बेत होता. घरामध्ये ही रेसिपी सगळ्यांनाच आवडते, तर ह्याच्यामध्ये ना सगळ्या भाजीपाला जातात. असं तर घरामध्ये कोणी भाजीपाला वगैरे खात नाही जास्त करून. इवन माझे सासरे पण भाजीपाला, हिरव्या भाज्या वगैरे काही खात नाही, पण त्यांना ही रेसिपी खूप जास्त आवडते. शक्यतो हे मटण म्हणजे बकऱ्याचं किंवा बोलायचं मटण वगैरे असतं त्याच्यापासून केलं तर खूप छान होतं असं म्हणतात. चिकनचं पण होतं हे, पण इतकं टेस्टी लागत नाही जेवढं ह्याचं लागतं. तर अगोदर मी डाळ वगैरे भिजवून घेतलेली होती ना, तर ती आपल्याला दालच्यामध्ये यूज करायची आहे. आणि सगळ्या भाज्या म्हणजे मेथीची भाजी, चुक्याची भाजी, पुदिना, कोथिंबीर, कांदा, टॅमॅटो एवढं सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला ह्याच्यामध्ये शिजताना घालायचे आहेत डाळीमध्ये. सगळ्यात अगोदरती आहे ना मी मिठाचं सूप तयार करून घेतलेलं आहे, कारण की घरामध्ये सगळ्यांना, लहान मुलांना वगैरे खाण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. आता मी फक्त जी डाळ आहे ना ती वगैरेला ठेवत आहे, म्हणजे शिजायला ठेवते आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या वगैरे टाकून, हिरवी मिरची वगैरे टाकून त्याला शिट्टी गाळ शिजवून घ्यायचं आहे. चुका आणि टॅमॅटो याचं प्रमाण जास्त वापरलेलं आहे, कारण की थोडंसं आंबटपणा येण्यासाठी. 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट नाही आहेत. वरून ह्याच्यामध्ये हळद, तेल आणि गरम पाणी घालायचं आहे आपल्याला. डाळीचं थोडंसं पाणी होतं ते आपण अगोदर घातलेलं होतं, पण आता इथं शिजताना थोडंसं गरम पाणी घालायचं, म्हणजे पटकन डाळ आणखी लवकर शिजून होते. याच्यामध्ये चिंच, गूळ वगैरे पण वापरलं जातात. मी वापरणार नाही आहे, कारण की हे सगळं पित्त होण्याचं, ॲसिडिटी होण्याचे लक्षण आहे. ती तुरीची डाळ आहे ह्याच्यामध्ये आणि आंबट चुकाही आहे. तर म्हटलं नको, चिंच वगैरे अजून आंबटपणा नको यायला जास्त, त्याच्यामुळे मी इकडे चिंच वापरलेली नाही आहे. तर इकडे मस्तपैकी जिरा राईस बनवलेला आहे कलर टाकून. इकडे डाळ शिजून तयार झालेली आहे. आता मी रवीने फेटून घेते ह्याला. एकदम गाळ शिजली होती आणि त्याच्या अगोदरती 1 तास मी भिजवू घातली होती, त्यामुळे जास्त वेळ लागला नाही आहे याला शिजायला. आणि मेथीची भाजी आहे, ह्याच्यात पुदिना आहे, आणखी टॅमॅटो, कांदा वगैरे सगळं होतं. ते सगळे इन्ग्रेडियंट एकदम गाळ झालेले आहेत. रवीने पटकन ते मॅश होत होते. तर इकडं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. ह्याला अजिबात वेगळं काही वाटण लागत नाही, फक्त अद्रक लसूण खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं अगोदरचंच. तर ते इकडे ॲड करून घेते आहे. तेलामध्ये अगोदर पातेलं गरम करायला ठेवते, तेलामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे. बेसिक फोडणी आहे, जास्त काही तामझाम वगैरे लागत नाही आहे. फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा थोडासा वापरलेला आहे. टॅमॅटो अगोदरच टाकलं होतं, कांदा पण टाकला होता, पण लसूण अद्रक जर डायरेक्ट तेलामध्ये जर आपण टाकलं तर मग ते करपायची शक्यता असते, त्याच्यामुळे अगोदर कांदा टाकून घेतलेला आहे. कांद्याबरोबरच अद्रक लसूण खोबऱ्याची जी पेस्ट केलेली होती, कोथिंबीर टाकून ती आपल्याला ह्याच्यात टाकायची आहे. ही रेसिपी आहे ना सगळ्यांचीच आवडीची आहे, खायला खूप टेस्टी लागते बरं का. व्हेजमध्ये पण तुम्ही बनवू शकता, फक्त ना ह्याच्यामध्ये चिकन किंवा मटण नाही टाकायचं. पण हेच जर सगळं इन्ग्रेडियंट वापरून जर व्हेज बनवलं, ह्याच्यामध्ये भोपळा वगैरे टाकला, तर हे खूप छान होतं बरं का. ह्या रेसिपीमुळं पालेभाज्या मेन गोष्ट म्हणजे पोटात जातात. ह्याच्यामध्ये मी 3 प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत. तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसुरीची डाळ, म्हणजे पित्त जास्त उसळणार नाही, पित्त वाढणार नाही आहे, कारण की सगळे आंबट पदार्थ वगैरे होतात. संध्याकाळची वेळ होती आणि मग जिरायला वगैरे पचन व्हायला जास्त जड नको म्हणून मी तिन्ही डाळी यूज केलेल्या आहेत इकडे. तर ह्याच्यामध्ये लाल तिखट, बेडगी लाल मिरची, हळद पावडर, धन पावडर वगैरे काही नाही टाकलेलं. आणि इकडं लक्की दालचा मसाला आहे. हा मसाला खूप छान आहे, हाच फक्त दालच्यासाठी वापरायचा आहे.
तसं तर लकीचे सगळेच मसाले चांगले आहेत, पण हा दालच्याचा एकदम भारीचा आहे, म्हणजे टेस्टी होतं ह्याच्यामध्ये. बाकी काही इन्ग्रेडियंट टाकायची गरज पडत नाही. आता याला मी मस्त परतून घेते तेल सुटेपर्यंत, कारण की मसाला टाकल्यानंतर पूर्ण असं पातेल्याला वगैरे लागतं. तर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं होतं, त्यामुळं पातेलच घेतलं, नाही तर मग मला आहे ना सोयीस्कर कढईमध्ये परतणं वगैरे त्याच्यातच बरं पडतं, कारण की हलवता वगैरे येतं, पातेल्यात हलवायला येत नाही बिलकुल पण. मसाला करपत होता त्याच्यामुळे थोडंसं डाळीचं पाणी इकडं आपण टाकलेलं आहे. आता सगळीच डाळ टाकून घेते इकडं. डाळ शिजताना मी त्याच्यामध्ये भोपळा टाकला नव्हता. मी भोपळा सेपरेट शेगडीवरती शिजवला होता, कारण की आपण जर कुकरला भोपळा लावला, भोपळा कोवळा असला की तो गाळ होतो. आणि चिकन मटन तेही मी सेपरेटच शिजवते, कारण की तेही गाळ व्हायची शक्यता राहते किंवा कधी शिजतच नाही. प्रत्येक इन्ग्रेडियंट वेगळे वेगळे शिजवलेले आहेत, कारण की परत मिठाचं सूप वेगळं लागतं किंवा डाळीचं पाणी वगैरे असं व्हायला नको म्हणून वेगळं वेगळं शिजवून घेतलेलं आहे. खूप तामझाम वगैरे लागलेला नाही आहे. एकाच कुकरमध्ये दोन्ही म्हणजे तिन्हीही गोष्टी शिजवून झालेल्या आहेत. भोपळा शेगडीवर शिजायला टाकला होता. याच्यामध्ये मी वरून फक्त गरम पाणी यूज केलेलं आहे. गरम पाणी शेगडीवरती केलं होतं तेच पाणी इथं मी टाकलेलं आहे. पातेलं वगैरे जे आपले मटणाचे जे पातेले होते ते, आणि दुसरी गोष्ट मिक्सरचं भांडं वगैरे सगळं त्याच्यामध्ये गरम पाणी घालून हिसवून परत त्या ह्याच्यामध्ये भाजीमध्ये वाढवलेलं आहे मी. तर मस्तपैकी आता ह्याला छान अशी उकळी येईपर्यंत ठेवून द्यायचं आहे. ह्याच्यावरती थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर सर्व करून टाकले ना तर खूप छान होतं. दिसतं पण छान आणि खायला पण छान लागतं. मीठ विसरले होते मी, मीठ एकदम शेवटी टाकून घेतलं. झणझणीत मटणापेक्षा आहे ना दालचाही कधी कधी चांगला लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली तर लाईक करा, शेअर करा, आणि अजून पण चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असे छान छान रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.